नमस्कार, मी विशाल प्रतिशी. या विशेष शो मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. समाजात वावरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे बघण्याचा चष्मा अर्थात दृष्टिकोन वेगवेगळा असू शकतो. त्यातल्या त्यात सार्वजनिक क्षेत्रात वावरणाऱ्या व्यक्तींकडे त्यांनी कायम समर्पक, संयमी असणं सगळ्यांना अपेक्षित असतं किंवा ते गृहीत धरण्यात आलेलं आहे. त्यात तो व्यक्ती राजकारणी असेल तर मग ते अभिप्रेत आहे. धनंजय मुंडेंच्या बाबतीत तसंच काहीसं होतंय. प्रत्येकाला खासगी आयुष्य असतं आणि त्यात डोकवण्याचा अधिकार कोणालाही नाही, या दुमत पण मुंडेंच्या आयुष्यातील गोष्टी सार्वजनिक झाल्याने आता त्याची चर्चा सुरू झाली आहे. बलात्काराचे आरोप, मग कारवाई, हे लवकरच कळेल. पण आता नैतिकता आणि कायदा अशी दुहेरी चर्चा जी आहे ती सुरू झाली आहे. म्हणून आज आपण संवाद साधणार आहोत. नैतिकतेची कसोटी या विषयाला घेऊन. या चर्चेची सुरुवात करण्यापूर्वी एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की पक्षाने माझा राजीनामा मागितला नाही, मी देखील राजीनामा दिला नाही. यापुढे पक्ष काय तो निर्णय घेईल हा विषय 2 महिन्यांपासून पक्ष पातळीवर माहिती आहे असं देखील धनंजय मुंडे जाता जाता बोललेत. आता या क्षणाची ही ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय की पक्षाने माझ्याकडे राजीनामा मागितलेला नाही आणि मी देखील दिलेला नाहीये असं जाता जाता धनंजय मुंडेंनी माध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण दिले. 2 महिन्यांपासून हा विषय पक्षाला माहिती आहे असं देखील सांगायला ते विसरलेले नाहीत. बोलूयात आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आपल्या बरोबर आहेत. प्रफुल्ल, काय माहिती? विशाल, आताच थोड्या वेळापूर्वी जयंत पाटील आणि धनंजय मुंडे यांची जवळपास 1 तास चर्चा जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये झाली आणि ही बैठक संपल्यानंतर जयंत पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली की या ठिकाणी राजीनाम्याचा कुठलाही प्रश्न येत नाही. जी भूमिका आहे ती संपूर्ण कारवाई पूर्ण झाली असेल त्यानंतर पक्ष त्या संदर्भातला विचार करेल. नंतर थोड्या वेळानेच धनंजय मुंडे हे पक्ष कार्यालयातून बाहेर आले आणि त्यांनी जाताना स्पष्ट केलं की माझा पक्षाने राजीनामा मागितलेला नाही आणि मी देखील राजीनामा दिलेला नाही. यापुढे जर पक्षाला कारवाई करायची असेल तर ते कारवाई या ठिकाणी करू शकतील. आणि त्याबरोबरच दुसरी एक महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितली की हा संपूर्ण विषय पक्ष पातळीवर 2 महिन्यांपासून या ठिकाणी माहिती आहे, त्यामुळे हा संपूर्ण विषय नवीन नाही आणि ही भूमिका जी आहे ती आपली भूमिका आपण पक्षाचे श्रेष्ठी आणि पक्षासमोर यापूर्वीच मांडलेली आहे. त्यामुळे आता जो काही निर्णय घ्यायचा असेल तो पक्ष घेईल अशी भूमिका जी आहे ती धनंजय मुंडे यांनी या ठिकाणी स्पष्ट केली. धन्यवाद प्रफुल्ल. या सगळ्या माहितीबद्दल आपण बघतोय की त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी असं म्हटलं की पक्षाने माझ्याकडे राजीनामा मागितलेला नाही आणि मी देखील तो दिलेला नाही आहे. पक्षाला हा विषय जो आहे तो 2 महिन्यापूर्वीपासून माहिती आहे असं देखील सांगायला ते विसरलेले नाही आहेत. आपण याविषयी चर्चा करणार आहोत. चला चर्चेला सुरुवात करूयात. आपल्याबरोबर आहेत ॲडव्होकेट उदय वारुंजीकर, कायदे तज्ज्ञ. त्याचबरोबर आपल्यासोबत आहेत महिला आघाडी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा रुपाली पाटील चाकणकर. त्याचबरोबर आपल्यासोबत आहेत विश्वास पाठक, राष्ट्रवादी काँग्रेसचे भाजपचे प्रवक्ते. आणि आपल्यासोबत आहेत काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमलता पाटील. सुरुवात मी हेमलता पाटील यांच्यापासून करतोय. हेमलता पाटील, खरं तर हा प्रश्न अर्थात प्रवक्ता म्हणून मला आपल्याला विचारायचं नाही, पण जे आरोप धनंजय मुंडेंवरती होत आहेत त्याकडे आपण एक महिला म्हणून कसं बघताय? खरं तर मी यापूर्वीच या कार्यक्रमाची सुरुवात करताना म्हणालो की समाजात वावरणाऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांकडे बघण्याचा आपला चष्मा म्हणजे अर्थात दृष्टिकोन हा वेगवेगळा असतो. विशाल, तुम्ही अगदी योग्य बोलले की हा विषय आहे की कोणीही राजकीय अभिनिवेश बाळगून हा प्रश्नावरती चर्चा नाही केली पाहिजे. म्हणजे आज राष्ट्रवादीच्या मंत्र्यासोबत झाले म्हणून भाजपच्या लोकांनी त्याचा राजीनामा मागायचा आणि मग राष्ट्रवादीच्या लोकांनी म्हणायचं की भाजपमध्ये काय चालतं, तुमच्याकडे हे चालतं. तर ही चर्चा आज कृपया होऊ नये अशी माझी स्पष्ट अपेक्षा आहे, कारण हा विषय अतिशय गंभीर आहे. तुम्ही जसं बोलला तर 2 कांगोरे आहेत. एक तर नैतिकता आणि एक तर दुसरा म्हणजे कायदा. आता नैतिकतेचा जर विचार केला तर नैतिकतेची फुटपट्टी ही कशी लावायची? माझ्यासाठी जी गोष्ट अनैतिक आहे ती तुमच्यासाठी नैतिक असू शकते, उलट असू शकतं, त्या उलट ही चित्र असू शकतं. त्यामुळे नैतिकतेची फुटपट्टी लावताना ती कशा पद्धतीने लावायची आणि ज्याच्या त्याने हा विचार केला पाहिजे की हे नैतिकमध्ये बसतं की अनैतिकमध्ये बसतं आणि ज्याच्या त्याच्या स्वत्वाला जे वाटेल ते त्या पद्धतीने निर्णय घेतला पाहिजे आणि समाजाने त्याला मग हे नैतिक आणि अनैतिक अशी लेबल लावायची की कितपत लावायची यावर विचार केला पाहिजे.
दुसरी गोष्ट म्हणजे कायदेशीर बाब. आता याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाने जे ऑब्जेक्शन घेतले की आपल्याकडे द्विभार्या प्रतिबंधक कायदा लागू आहे, त्यामुळे 2 लग्न हे आपल्या हिंदू धर्मामध्ये मान्य नाही आहेत. तर आता त्याच्यामध्ये परत असा प्रश्न झालाय की त्यांची जी पहिली पत्नी आहे तिने त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलं नाही. धनंजय मुंडेंनी स्पष्ट शब्दात सांगितले की मी रिलेशनशिपमध्ये आहे आणि तिने ऑब्जेक्शन न घेतल्यामुळे ते लग्न कशा पद्धतीने आहे, लग्न झालं की रिलेशनशिपमध्ये होते, या गोष्टीला अर्थ राहत नाही. आता निवडणूक आयोगासमोर त्यांनी आपल्या मुलांची जी म्हणजे जी मुलांची नोंदणी किंवा मुलांची नावं सांगणं निवडणूक आयोगासमोर टाळलेलं आहे. हे सुद्धा कायद्याच्या चौकटीत बघितलं पाहिजे की हे कायद्याला धरून आहे की बेकायदेशीर कृत्य आहे. कारण जेव्हा आपल्या मुलांची नावं आपण आपलं नाव लावतो तेव्हा त्याचा उल्लेख असणं हे गरजेचं आहे. आता हे सुद्धा कायद्याच्या चौकटीत पाहिलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे तिसरी गोष्ट की ज्या महिलेबद्दल ते रिलेशनशिपमध्ये होते त्या महिलेचा विषय आता बाजूला पडलाय आणि तिच्या बहिणीने ऑब्जेक्शन घेतलंय. मग तिच्या बहिणीने ऑब्जेक्शन घेतलंय, तिच्यावरती किती वर्षापासून बलात्कार होत होता, ती आता का बोलायला उभी राहिली आणि त्यावर तिच्या बहिणीची भूमिका काय? कारण जर दोघे एका घरामध्ये राहत असतील तर त्यावर तिच्या बहिणीची भूमिका काय? ह्या सगळ्या कायदेशीर आणि अत्यंत क्लिष्ट बाबी आहेत आणि याच्यामध्ये कायदेशीर पूर्ण चौकशी झाली पाहिजे. पोलिसांनी त्याच्यामध्ये निरपेक्ष कारवाई केली पाहिजे, सर्वांची चौकशी केली पाहिजे आणि याच्यातून ती महिला ब्लॅकमेलिंग करते की धनंजय मुंडेंची काही चूक आहे, या गोष्टी समाजासमोर येऊन याच्यावरती मग कायदेशीर मार्गाने ती प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे, अशा स्पष्ट मताची मी आहे. बरोबर. ॲडव्होकेट उदय वारंजीकर देखील आपल्याबरोबर फोन लाईनवरती आता क्षणाला या चर्चेमध्ये आहेत. बरं, थोड्याच वेळात ते सहभागी होतील आपल्यासोबत. मला रुपाली पाटील चाकणकर यांच्याकडे जायचंय. रुपालीजी, आपला काय दृष्टिकोन आहे? मी पहिल्यांदा सांगते की मी रुपाली पाटील ठोंबरे आहे. रुपाली चाकणकर या राष्ट्रवादीच्या प्रदेश अध्यक्ष आहेत आणि मी मनसेची शहर अध्यक्ष. माफ करा, चूक झाली असेल, आपण चर्चेला पुढे जाऊया प्लीज, माफ करा. विषय असा आहे की जे धनंजय मुंडे यांचं प्रकरण समोर आलेलं आहे, तुम्ही विषय म्हणताय नैतिकता का कायदेशीर. आता ते राजकारणात असल्यामुळे कुणी त्याचा कसा वापर करून घ्यायचा आहे तो त्याच्या वृत्तीचा भाग आहे. मगाशी आपल्या हेमलताताईंनी सांगितलं की नैतिकता सांगितल्याप्रमाणे कुणाची नैतिकता तुम्ही तपासू शकत नाही, त्यामुळे नैतिकता कुणाची चांगली आपण सांगू शकत नाही, परंतु मी कायदेशीर बाबी तुम्हाला ह्या गोष्टी चांगल्या सांगू शकेल कारण का मी वकील आहे. आता धनंजय मुंडे यांनी हे मंत्री आहेत आणि त्यांनी सरळ सगळ्या समोर आणलं की माझे एका महिलेबरोबर रिलेशन आहे, माझ्या बायकोला माझ्या घरच्यांना मान्य आहे, त्यांच्या घरच्या म्हणजे त्यांची जी धर्मपत्नी आहे तिला त्याच्याबद्दल कोणती अडचण नाही, त्याच्यामुळे त्याच्यावर कोणती कारवाई झालेली नाही आणि होणारही नाही. आता ज्या लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये त्यांचा ज्या महिलेबरोबर संबंध आहेत त्यांच्यापासून त्यांना 2 मुलं आहेत, त्यांनी तिला घर दिलेलं आहे, त्या मुलांना नाव दिलेलं आहे आणि त्यांच्या घरात त्यांची रिलेशन मध्ये असलेली सो कॉल जी महिला आहे तिची बहीण ती तिथं वास्तव करतीये. तर ती 2006 साली झालेला तिच्यावर अत्याचार, त्याच वेळी तिने जर गुन्हा दाखल केला असता, त्यावेळी तर धनंजय मुंडे मंत्री सुद्धा नव्हते, त्याच्यामुळे तो जास्त त्यांना न्याय लवकर मिळाला असता. त्याच्यानंतर 2006 नंतर 2019ला जेव्हा धनंजय मुंडे हे मंत्री होताना शपथविधी होताना त्यांची पोस्ट आहे की ते स्वतः त्या शपथविधीला हजर होत्या, त्यांनी त्यांच्या बहिणीचे त्यांच्या मुलांचे फोटो काढून पोस्ट केलेले आहेत. मग मला सांगा 2019ला त्यांना तो त्रास झाला नाही का की बाबा माझ्यावर ज्यांनी अत्याचार केला त्याच्याच कार्यक्रमाला आपण जाऊन या सगळ्या गोष्टी करतोय. तर हे कुठेतरी आहे ना थांबलं पाहिजे. कारण का बलात्कार हा प्रश्न फार गंभीर आणि महत्वाचा आहे. आपल्या महाराष्ट्रातील बलात्कार हे थांबलेच गेले पाहिजे आणि आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे. परंतु त्याचा जर गैरवापर करून कोणी करत असेल तर तेही अत्यंत गंभीर आहे. 2006 साली झालेला जो बलात्कार तुम्ही 2020 साली तुम्हाला त्याचा त्रास होतोय म्हणून तुम्ही जर करत असाल तर हे कायद्याने अत्यंत चूक आहे, हे कायद्यात बसतच नाही. कारण का अत्याचार झालेल्या महिलेला तिच्यावर होणारा एकतर बलात्कारची कन्सेप्ट एक लक्षात घ्या, आता सगळ्यांना सांगणं गरजेचं आहे की बलात्कार हे त्या स्त्रीच्या मर्जी विरुद्ध तिच्याबरोबर प्रस्थापित केलेल्या संबंधाला बलात्कार म्हणतात आणि तुम्ही सत्तावून संमती दिलेली असलेली त्या संबंधांना बलात्कार म्हणत नाही. हे फक्त राजकारणासाठी ही जी काही वृत्ती वापरली जाते किंवा अशा पद्धतीने ज्या महिलांना वापरलं जातं हे खूप दुर्दैवी आहे. त्याच्यामुळे आमच्यासारख्या ज्या महिला काम करतात, ज्या पीडित महिला आहेत
त्यांना न्याय मिळत नाही हे रुपाली पाटील, सगळ्यांनी आपल्याला असं लक्षात वापरतं इथे कोणीतरी पाठीमागून एखाद्या व्यक्तीचा वापर करतंय? मी ही जी केस आहे या केसच्या संदर्भात डेफिनेटली सांगेल, कारण का रेणू शर्मांचे मी ट्विट बघितलेले आहेत, त्यांचे पोस्ट बघतीये, त्या आनंदाने त्या सगळ्या प्रत्येक गोष्टीत सहभागी त्यांच्याबरोबर दिसतायत. मग आता अचानक असं काय झालं की त्यांना असं वाटायला लागलं की आपल्या बहिणीचा नवऱ्याने आपल्यावर अत्याचार केलाय. बर, ज्या वेळी अत्याचार झाला आपण 1 महिना 2 महिना 3 महिना समजून घेऊ की त्या मानसिकतेमध्ये नव्हत्या. 2006 ते 2020 पर्यंत तुम्ही त्या धक्क्यात होता, म्हणजे हे अवघड आहे. हे नाही, हे त्या कायद्याच्या ह्याच्यात बसत नाही. आणि कुणालाही जर ही फ्रेम केस तुम्ही सांगितली तर कोणालाही पटेल की याच्यामध्ये या रेणू शर्मांच्या मागे राहून कोणतरी तिला व्हॉटेवर जे कोण असेल ते, की या राजकारणामध्ये हा मंत्री माणूस आहे आणि त्यांना काय त्यांचं फुलफित करायचंय म्हणून ही चाल खेळली गेली असावी असं मला वाटतं स्वतः वैयक्तिक मते. आणि कोर्टामध्ये सुद्धा जेव्हा केस दाखल करायची तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी घ्याव्या लागतात की तुमचा रेप कधी झाला, तुमचा संबंध काय, तुम्ही त्यांच्यासोबत असलेलं तुमचं रिलेशन काय, तुमच्यावर त्यांची आतापर्यंत 2006 साली अशा प्रकारचा त्यांनी अतिरेक केला होता का, तुम्ही त्यांची तक्रार दाखल केली होती का. या खूप कायद्याच्या ज्या गोष्टी आहेत ना त्या खूप डीपली आहेत. त्या ओपनली टीव्ही समोर एवढ्या याच्यामध्ये होणार नाहीत, परंतु जेवढे कोण वकील आहेत, जजेस आहेत, पोलीस आहेत, त्यांना 2 मिनिटात हा विषय कळणार की हा विषय ब्लॅकमेलचा असेल किंवा कोणतरी मागे लावून कुणाला तरी सरकारच्या ह्याच्यातली लोक अशी आहेत असा सांगण्याचा प्रयत्न आहे काय, हाही एक तपासायचा भाग आहे. तो राजकारण होत राहील, परंतु कृपा करून बलात्कार या शब्दाला नाहक तुम्ही अशा पद्धतीचं वळण देऊ नका की ज्याने खरंच ज्या पीडित महिला आहेत, म्हणजे हैदराबादची घटना आहे, हाथरसची घटना आहे, त्या महिलांचा खरं बलात्कार येतो, त्यांना न्याय मिळाला पाहिजे. हे असं संमतीने तुम्ही संबंध ठेवून जर बलात्कार म्हणून ओरडत असाल तर हा कायद्याचा किंवा स्वतःच्या फायद्यासाठी म्हणजे कायद्याच्या चौकटीत बलात्कार ही हा जो गुन्हा आहे याचे अर्थ जे आहेत ते वेगवेगळे लावले जाऊ शकतात किंवा त्याचा सोयीस्कर वापर केला जाऊ शकतो असं एकूण आपल्या बोलण्यातनं आपल्याला स्पष्ट करायचं आहे. मला विश्वास पाठक यांच्याकडे जायचं आहे. विश्वास पाठक, मी खरं तर सुरुवातीलाच महिला म्हणून या दोघींकडनं मत जाणून घेतलं, आता या दोघींचं बोलणं पण ऐकलं, नेमकं आता काय म्हणणं आहे, म्हणजे 2 वेगवेगळी मतं या ठिकाणी आलेली आहेत. नाही, महिला म्हणून त्यांनी जे काही साधक बाधक चर्चा केली ती चांगलीच केली. मात्र इथे विषय असा आहे की हा विषय पब्लिकमध्ये आल्यानंतर ज्या प्रकारचं सेल्फ कॉन्ट्रडिक्टरी गोष्टी बाहेर येतात आहे त्याच्यावरनं संशय बळावत आहे. सामाजिक कार्यामध्ये जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा तुमच्याकडनं जनतेच्या काही अपेक्षा असतात. अपेक्षा अशाच असतात की तुम्ही जास्तीत जास्त गोष्टी जनतेपर्यंत पोहोचवणं, ज्याला आपण डिस्क्लोजर म्हणतो, हे करणं आवश्यक असतं. एकीकडे कायदा एक भाग असतो आणि दुसऱ्याकडे सेल्फ डिस्क्लोजर हा एक भाग असतो. त्यामुळे तुम्ही अशा गोष्टी ॲफिडेव्हिटमध्ये देणं अपेक्षित होतं की नाही हा देखील कायदेशीर बाब राहील आणि त्याचं देखील इन्व्हेस्टिगेशन येईल. मात्र हे सगळं सुरू असताना तुम्ही आता म्हणता की ती महिला मला ब्लॅकमेल करत होती. तुम्ही विरोधी पक्ष नेते होते, तुम्ही आज एक मंत्री आहे आणि हे सगळं असताना तुम्हाला ब्लॅकमेल कोण कसं करू शकतो आणि तुम्ही इतके दिवस गप्प काय बसता. मला असं वाटतं की हे सगळं करताना तुम्ही इथे फक्त 2 स्त्रियांचा विषय नाही, 3 स्त्रियांचा विषय माझ्या माहितीप्रमाणे, एक त्यांच्या पत्नी, नंतर दुसरी जिच्याशी संबंध होते आणि तिची बहीण, या सगळ्यांकडनं ज्या प्रकारचे एक स्टेटमेंट्स येतात आहे त्याच्यावरनं हे खूप मोठ्या प्रमाणात सेल्फ कॉन्ट्रडिक्शन दिसत आहे. याच्यामध्ये दुसरं महत्त्वाचं की ज्या शरद पवारांचं शब्द आपण नेहमी ब्रह्मवाक्य मानतो त्यांनी एक फार सूचक विधान केलं की हा विषय गंभीर आहे. याचाच अर्थ त्यांनी केस समजून घेतलेली आहे, विषय खरोखरच गंभीर आहे, इथे काही बाबी लपवण्याचा प्रयत्न झालेला आहे. आणि त्यांनी जर असं म्हटलं असेल की मी यांना घर घेऊन दिलं, LICच्या पॉलिसीज काढल्या, मी हे केलं ते केलं, तर या सगळ्या गोष्टी रेकॉर्डवर येतील की तुम्ही जे पैसे खर्च केले ते पैसे आले कुठून, त्याचं तुम्हाला विवरण द्यावं लागेल. खर्च केले असतील तर काय केले, किती प्रमाणात केले, हे देखील विवरण करायला हवं. त्यामुळे केवळ असं म्हणून चालणार नाही की त्या मुलांना माझं नाव दिलेलं आहे, त्यांच्याशी संबंध आहे, माझ्या पत्नीचं मला कन्सेंट आहे, फक्त एवढं म्हणून ते चालणार नाही. आता राहायला पट्ट राष्ट्रवादीचा धनंजय मुंडेचं असंच म्हणाले की पक्षाने मला राजीनामा मागितलाही नाही आणि मी राजीनामा दिलाही नाही. आता राष्ट्रवादीचं कल्चर कसं आहे की मुळामध्ये राष्ट्रवादीचा यांचा जो युवा नेता आहे, राष्ट्रवादी युवा काँग्रेसचा नेता, त्यांनी एवढा बलात्कार केलेला आहे पण अजूनही त्याच्यावर FIR लॉन्च होत नाही, त्याच्यावर ॲक्शन होत नाही. गृहमंत्री राष्ट्रवादीचेच आहेत. हे उद्धव ठाकरे सरकार असं आहे की जिकडे ठाकरे स्वतःचे बंगले लपवतात,
कोणी मंत्री आपल्या पत्नी लपवतात, एखादी आमदार असते ती स्वतःच्या सुनेवरच अन्याय अत्याचार करतं. अशा प्रकारचं हे सगळं सरकार आहे. त्यामुळे आमची हीच मागणी आहे की जर तुम्ही निर्दोष असाल, मान्य आहे, मात्र ते करण्यासाठी तुम्ही आधी राजीनामा द्या, बाजूला व्हा. इन्व्हेस्टिगेशनला तुम्ही इन्फ्लुएन्स करू नका, तुम्ही मंत्री आहात. बरोबर. हेमलता पाटील. नाही, मगाशीच मी विशाल जे बोलले होते की राजकीय त्याला कोणी वळण देऊ नये आणि दुर्दैवाने विश्वास पाठकांचं संपूर्ण वक्तव्य हे पूर्णपणे राजकीय होतं. ते आता बोलले की ॲफिडेव्हिटमध्ये काही माहिती आपण लपवून ठेवतो. त्यांच्या पंतप्रधानांनीच आपल्या पत्नीचा उल्लेख ॲफिडेव्हिटमध्ये केला नव्हता. त्यांचे एक नेते मधू चव्हाण यांच्यावरती बलात्काराचे आरोप होते, त्यांच्यावरती पक्षाने काय कारवाई केली? त्यांच्या पक्षाचे राम कदम भर दिवसा म्हणतात की मुलींना पळवून घेऊन जा. त्यामुळे मी मगाशीच म्हटलं की राजकीय दृष्ट्या तुम्ही यावरती अशा पद्धतीने बोलू नका. त्या चर्चेला एक वेगळं वळण येईल आणि वेगळा संदेश जाईल. तुम्ही जे म्हटला की याबद्दल सगळी इन्व्हेस्टिगेशन झाली पाहिजे, चौकशी झाली पाहिजे, आम्ही तेच म्हणतोय की याच्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. परंतु राष्ट्रवादीचेच मंत्री असे वागतात, राष्ट्रवादीचेच लोक बलात्कार करतात, ही अशा पद्धतीची भाषा विश्वास पाठक सारख्या एका विद्वान माणसाने वापरणं, मला असं वाटतं की कुठली तरी गोष्ट आपण राजकारणापेक्षा वेगळी काढली पाहिजे आणि राजकारणापेक्षा वेगळं जाऊन आपलं मत व्यक्त केलं पाहिजे, तर ती चर्चा संवेदनशील होईल. अन्यथा मग एकमेकांचे वाभाडे काढायचे म्हटलं तर तुमचा पाऊण तास वेळ सुद्धा कमी पडेल. आणि कृपया माझी परत एकदा विनंती आहे की ही चर्चा त्या पद्धतीने आपण करू नका आणि चर्चा करायची तर योग्य पद्धतीने करा. कोणालाही आपण आरोपीच्या पिंजऱ्यात उभं नाही केलं पाहिजे आणि कोणालाही क्लीन शीट नाही दिली पाहिजे. जे काय वास्तव आहे त्या दृष्टीने ती चर्चा केली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. विश्वास पाठक, हेमलता पाटील सुचवू पाहतायत की थोडीशी आपली बाजू आपण तपासून बघावी, जेणेकरून नैतिकता हा जो विषय त्यावरती बोलताना खरं तर काही गोष्टी लक्षात घेतल्या जाऊ शकतात. नाही, मी काय म्हणतो, काँग्रेस किंवा महाविकास आघाडीतले मंत्री असल्यामुळे हेमलताताईंनी अशा प्रकारचं स्टँड घेणं चुकीचं आहे. मी तर असं म्हणतो, साधक बाधक जर चर्चा करायची असेल तर एखादा मंत्री, एखादा नेता, एखादा व्यक्ती तर कोणत्याही पक्षाचा असो, त्याची चौकशी व्हायलाच पाहिजे, त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे आणि त्यांनी ताबडतोब पदावरनं बाजूला हटून निष्पक्ष चौकशी कशी होईल याचा प्रयत्न करायला हवा. आता मला सांगा की राम कदमांचं काही जर वक्तव्य आलं तर लागलीच त्यांची महिला आघाडी रस्त्यावर उतरते, मोठे मोठे आंदोलन करते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचा, युवा काँग्रेसचा अध्यक्ष बलात्काराच्या आरोपामध्ये अडकलेला आहे, तेव्हा तुमची महिला आघाडी काही करत नाही. त्यामुळे केवळ सोयीस्करची भूमिका घ्यायची की आपण अशा वेळेस कन्क्लुजन काढू नये, हे करू नये. तुमच्या शरद पवारांनी कन्क्लुजन काढलं आहे, प्रकरण गंभीर आहे असं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही कशी वाट बघता? आम्ही असं म्हणत नाही की तुम्ही राजसन्यास घ्या म्हणून, मात्र तुम्ही पदावरनं बाजूला होऊ शकता, चौकशी होऊ शकते. कारण तुम्ही जर मंत्री राहिले आणि गृहमंत्रालय देखील तुमच्याचकडे आहे, त्यामुळे पूर्ण अशी शक्यता आहे की तुम्ही चौकशी इन्फ्लुएन्स कराल. हा, म्हणजे विश्वास पाठकांना सुचवायचं आहे की जर तुम्ही राज्य सरकारचे भाग आहात तर जी चौकशी होणार आहे ती पूर्णपणे निष्पक्षपणे होऊ शकत नाही. हेमलता पाटील. नाही, साधी गोष्ट आहे की मी जे त्यांना म्हटलं की तुम्ही परत भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी आणि ह्या विषय काढू नका, कारण हा विषय कुठे जाईल आणि जे नेते आता अस्तित्वात नाही त्यांचीही चर्चा होईल आणि ती चर्चा मला सुद्धा खूप क्लेशदायक होईल, भारतीय जनता पक्षाचे जरी ते नेते असले तरी. त्यामुळे मला त्या अँगलनी चर्चा करायची नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वोसर्वा शरद पवार साहेब आहेत, एक जाणते नेते आहेत. त्यांनी त्या संदर्भामध्ये सर्वांशी चर्चा केली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा त्यांचा निर्णय घेईल. त्याच्यावरती मग यांचा, मुंडे साहेबांचा राजीनामा घ्यायचा की राजीनामा नाही घ्यायचा की कशा पद्धतीने पुढे जायचं, चौकशी कशा पद्धतीने पुढे जाईल, हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निर्णय घेईल. आणि परत आपण तेच म्हणतोय की जोपर्यंत एखाद्यावरती आरोप साबित झालेले नाहीयेत तोपर्यंत त्याला गुन्हेगार ठरवणं हे चुकीचं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आपण वेळ द्या, ते निर्णय घेतील. परंतु आपण आत्तापासून साफ म्हणून ज्या पद्धतीने भुई थोपटताय ही गोष्ट फार चुकीची आहे आणि कारण नसताना याच्यामध्ये राजकारण आणून तुम्ही आघाडी सरकारला बदनाम करताय, हेही चुकीचं आहे. त्या महिलाच्या विश्वासार्हतेबद्दल मी आता बोलणार नाही. आता रुपालीताई बोलल्या आणि त्यांनी अत्यंत व्यवस्थित शब्दामध्ये सांगितलं की एखाद्या महिलेला 10 वर्षानंतर 15 वर्षानंतर आपल्यावरती बलात्कार झाला हे जेव्हा एखाद्या महिलेला समजतं तेव्हा त्या महिलेवरती प्रश्नचिन्ह उभं राहतं. परंतु मला त्या विषयात जायचंच नाही आता. परंतु आपण लगेचच एखाद्याला आरोपी समजून ज्या पद्धतीने ही बोलणी करताय किंवा विषयाची मांडणी करताय त्याला माझं ऑब्जेक्शन आहे, एवढंच मला सांगायचं होतं. बरं, विश्वास पाठक, मी आपल्याकडे येतो. या विषयाला घेऊन आपण उत्तर द्याच. मला रुपाली पाटील यांच्याकडे जायचं. रुपाली पाटील, काहीतरी मुद्दा या चर्चेत आपला ऍड करायचा आहे.
एक लक्षात घ्या, तुम्ही ही जर बघितलं ना की राजीनामा द्या, राजीनामा द्या, मला कळत नाहीये की राजकारणाची कुरघोडी तुम्हाला करायची आहे का महिलांना सुरक्षता देऊन त्या महिलेला न्याय द्यायचा आहे, हे आधी ठरवलं पाहिजे. कारण का आपण आपली महाराष्ट्रातील किंवा देशातील महिला सुरक्षित करण्याचं जेव्हा तिच्या धोरणे कायदे बनवायचे किंवा रस्त्यावर उतरतो ह्या गोष्टी आहेत. जे काही राष्ट्रवादीच्या राष्ट्रवादी नाही मी म्हणते कुणाच्याही, भाजप असू द्या, इतर कोणतेही पक्ष असू द्या, जेव्हा एखादा आरोप होतो महिलेच्या बाबतीत तर कायद्याने तो मंत्री आहे म्हणून त्यांनी राजीनामा देण्यापेक्षा जो जो आरोप केलेला आहे तो खरा असेल तर गुन्हा दाखल होईल आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी राजीनामा मागणं म्हणजे आम्ही राजकारण्याने, आता मी राजकारणी म्हणून बोलते की आम्ही राजीनामा मागणं म्हणून हे आम्ही आमचं कर्तव्य समजू, परंतु त्या सरकारला अडचणीत आणायचं किंवा तुमची लोक अशीच आहेत. आता मगाशी हेमलताताईंनी सांगितलं, जसं समजा राष्ट्रवादीच्या लोकांवर जर गुन्हे दाखल झालेत तर भाजपच्या इतर पक्षाचे अनेक नेते त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत किंवा त्यांच्यावर राम कदम यांनी केलेलं जे विधान केलं पण केस वेगळी आहे. पण शेवटी मग त्यासाठी कोणी असं जर म्हणलं की राम कदम यांनी राजीनामा द्यावा तर ते राजकीय आक्षापोटी किंवा समोरच्या सरकारला किंवा आपल्या जे विरोधक असतात त्यांना ते दाखवायचं असतं की बाबा बघा आम्ही राजीनामा मागितलाय, तुमचे नाकर्ते आहेत. तर हे विरोधक असू द्या किंवा सरकार असू द्या, हे दोघांनीही सोडलं पाहिजे. कारण का आपण ज्या विषयावर चर्चा करतोय ती आहे महिलांची सुरक्षितता आणि आपल्या महाराष्ट्रातील बलात्कार संपवणे. त्याच्याकडे तुमचं दुर्लक्ष करून तुम्ही जर तुमच्या सगळ्या राजकीय पोळ्या भाजणार असेल तर कुठलीही महिला ही सुरक्षित राहू शकत नाही आणि कुठल्याही महिलेला न्याय मिळणार नाही. आरोप खरेत का खोटेत हे नंतरचा विषय, तक्रार आल्यानंतर ती खोटे. आता मी कुणावरही जाऊन खोटे अलिगेशन करू शकते पण त्याला काहीतरी बेस घटना ते प्रॅक्टिकल पाहिजे का नाही की कोणी उठेल आणि कुणावर तक्रार करेल. हा फक्त पुरुषांचाच विषय नाहीये, हा महिलांचा सुद्धा विषय. आणि मी पुन्हा सांगतेय की राजकारणामध्ये कृपया करून महिलेचा असा वापर करू नका. कारण का जर ही पीडित आहे आणि त्या पद्धतीने जर तुम्ही वागणार असेल तर तिला न्याय मिळणार नाही. आणि धनंजय मुंडेंच्या केसमध्ये तर मी तुम्हाला डेफिनेटली ऍज अ लॉयर म्हणून सांगते की कोर्टाच्या समोर केस आल्यावर जजलाही कळतं की काय आहे आणि काय नाही. जसा 498 असतील अनेक महिलांच्या बाजूने ते कायदे घेत असताना काही ठराविक लोक त्याचा गैरफायदा घेतात किंवा त्याला मॅन्युप्युलेट करतात. ते दोघांनीही करू नये, ना महाविकास आघाडीने करू नये ना विरोधकांनी करू नये. धनंजय मुंडेवर जे आरोप झाले ते समजा फडणवीस यांच्यावर जरी झाले असते ना तरीही आमचं मत एक ऍडव्होकेट, एक महिला म्हणून माझं तेच असतं की तुम्ही त्याच्या गोष्टीची शहानिशा करा, ती गोष्ट खरी आहे की नाही बघा. उगीच उठले आणि अलिगेशन केले, उद्या कुठलीही महिला त्या मंत्र्याचा राजीनामा घेण्यासाठी जर म्हणली की नाही माझे यांच्याबरोबर संबंध होते किंवा यांनी मला बोलवलं तर त्या गोष्टीला अर्थच राहत नाही. हे फक्त राजकीय कुरघडी आपल्याला म्हणता येईल. त्याच्यामुळे याचा समजा कुणी कुणाची राजीनाम्याची मागणी करायचा वैयक्तिक विषय आहे किंवा राजकीय हे असेल, पण लोक बघतात की सरकार काय करताय, सरकारमधले मंत्री काय करतायत. आज तुम्ही बघितलं का सोशल मीडियातनं धनंजय मुंडे यांनी डायरेक्ट सगळ्यांसमोर सांगितलं हो माझे आणि या स्त्रीचे संबंध आहेत. म्हणजे हे पुढं एक एक गोष्टी ज्या धक्कादायक येतात की एखादा माणूस म्हणला असता नाही माझे संबंध नाहीयेत किंवा जिच्या बरोबर संबंध आहेत ती काय बोलली असते तर मी म्हणलं असतं, परंतु तिची बहीण आता जर ती म्हणली असती की मला मागच्या महिन्यात माझ्यावर जर हा अत्याचार झालाय तर आमच्या सगळ्या लोकांना वाटलं असतं की नाही धनंजय मुंडेंनी अत्याचार केलेला, हा माणूस अशा पद्धतीचा वाईट माणूस आहे. परंतु 2006 पूर्वीच्या वेळेचं तुम्ही जर आरोप आता होणं हा टायमिंग जो आहे त्या टायमिंगच्या पाठीमागचा हेतू या विषयाला घेऊन खरं तर आपण आपलं मत व्यक्त करताय. मला विश्वास पाठक यांच्याशी देखील बोलायचं आहे पण वेळ झाली की ब्रेक नंतर मी थेट जाणार आहे विश्वास पाठक यांच्याकडे. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. मुंडेंवरती आरोप होणे आणि आता या टप्प्यावरती ज्या पद्धतीने खरं तर या विषयाला घेऊन चर्चा होताना दिसते, या विषयात आपण नैतिकतेची कसोटी खरं तर या आधारे आपण चर्चा करतोय. एकीकडे नैतिकता, दुसरीकडे कायदा, या दुहेरी पातळीवर ही चर्चा होताना दिसते. ॲडव्होकेट उदय वारुंजीकर देखील आपल्या या चर्चेमध्ये सहभागी होतात. विश्वास पाठक मी आपल्याकडे येतोच, पण एक कायदेतज्ञ म्हणून आपण कसं बघता या सगळ्या घडामोडींकडे? मला असं वाटतं की या प्रकरणामध्ये 3 वेगवेगळे मुद्दे आहेत. पहिला मुद्दा येतो की गुन्हा रजिस्टर करायला पाहिजे का नाही. फर्स्ट इन्फॉर्मंट ज्यांना किंवा विक्टिम ज्या आहेत त्या महिलेनं
10 तारखेला किंवा 11 जानेवारीला पोलिसांकडे लेखी तक्रार दिलेली आहे. ही लेखी तक्रार दिलेली असल्यानंतर साहजिकच आत्ताच्या घडीला जो कायदा आहे त्याप्रमाणे या बाबतीमधला गुन्हा 376 377 कलमाचा जर का आरोप करत असेल तर त्याच्यामध्ये गुन्हा रजिस्टर करायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. पोलीस महाराष्ट्रामधले या बाबतीमध्ये प्राथमिक चौकशी करतायत अशा प्रकारचं मीडियामधल्या बातम्या दिसतात. परंतु प्राथमिक चौकशी करण्याचा अधिकार हा आहे का आणि ती करायची असेल तर अजून किती तास आणि किती वेळ करणार या बाबतीमध्ये कदाचित न्यायालय पोलिसांना प्रश्न विचारून त्यांना कदाचित जाग करेल, त्यांना समजावून सांगेल की तुम्ही हे करताय योग्य नाही, अशी परिस्थिती होण्याची शक्यता आहे. कारण सर्वसाधारणतः अशा प्रकारचे जे गुन्हे असतात त्या बाबतीमध्ये गुन्ह्याची नोंद केल्यानंतर मगच तपास असं असतं. तर पोलीस जे आता जबाब नोंदवत आहेत हे जबाब नोंदवण्याचं ज्यावेळेस एखादा दखलपात्र गुन्हा असतो आणि तो ज्यावेळेस महिलेच्या संदर्भातला 376 किंवा 377च्या संदर्भातला गुन्हा असतो त्यावेळेस साहजिकच त्याची दखल तातडीने घ्यावी लागते. महाराष्ट्र पोलीस जर काही असं करत नसतील तर दुर्दैवानं हे कायद्याच्या चौकटीत अडचण होईल असं मला वैयक्तिक वाटतं. दुसरा मुद्दा की या प्रकारच्या बाबतीमध्ये सोशल मीडियामध्ये जे चाललेलं आहे त्या बाबतीमधलं योग्य आहे की अयोग्य आहे. एखाद्या आरोपीनं आपलं स्पष्टीकरण देणं किंवा एखाद्या संशयितानं आपलं स्पष्टीकरण देणं ही बाब काही नवीन नाहीये. परंतु न्यायालयाच्या नजरेमध्ये जोपर्यंत अशा जे काही स्पष्टीकरण आहे ते जोपर्यंत तुमच्या स्वाक्षरीनिशी किंवा तुमच्या व्हॉट्सअपवरून किंवा तुमच्या ईमेल मधून जोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत त्याला त्या संशयिताचं किंवा गुन्हेगाराचं स्पष्टीकरण असं म्हणता येणार नाही. की त्यांनी त्यांची बाजू मांडायचा प्रयत्न केलेला दिसतोय, परंतु त्याची बाजू मांडताना अनेक अजून प्रश्न उपस्थित होत आहेत ज्याच्याकडे मी तिसऱ्या मुद्द्याकडे येईन. तो तिसरा मुद्दा म्हणजे 2019च्या निवडणुकीमध्ये जे शपथपत्र दाखल करण्यात आलेलं होतं त्या निवडणुकीमध्ये या 2 अपत्यांचा उल्लेख आहे किंवा नाही हा भाग आपल्या सगळ्या वार्ताहरांनी बघणं आवश्यक आहे. क्षणभर गृहीत धरूया की 2019च्या वेळेस जर का त्यांनी आपल्या शपथपत्रामध्ये याचा जर उल्लेख केलेला नसेल तर ते शपथपत्र हे जाणीवपूर्वक आणि माहिती असताना सुद्धा खोटी माहिती देणारं शपथपत्र बनतं. भारतामध्ये शपथेवरती खोटं बोलणं हा गुन्हा तर मानलेला आहेच आहे, परंतु निवडणुकीच्या संदर्भामध्ये कलम 125 कॅपिटल ए हा जो रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्टचा जो कायदा आहे त्याच्यामधलं कलम 125 प्रमाणे अशा प्रकारचं माहिती असताना जाणीवपूर्वक खोटं बोलणं हा गुन्हा धरला जातो, ज्याला 6 महिन्यापर्यंतची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे या बाबतीमध्ये त्यांनी स्पष्टीकरण दिल्यामुळं खरं पाहता अजूनच प्रकरण पुढे वाढलेलं आहे आणि ते जरा गंभीर झालेले दिसते. हे जर का त्याने स्पष्टीकरण दिलं नसतं तर कदाचित त्यांना जास्त योग्य परिस्थिती त्यांची आता असू शकली असती. या सगळ्यामधला महत्वाचा मुद्दा असा येतो की जर इलेक्शन पिटिशन कोणाला दाखल करायची असेल त्यांची निवडणूक रद्दबदल करण्याबद्दल तर त्याची जी मुदत होती ती निघून गेलेली आहे. त्याच्यामुळे मला वाटत नाही की त्यांच्या शपथपत्रामधल्या जो काही एक जे चुकीचं जे स्टेटमेंट आहे त्या स्टेटमेंट बद्दल इलेक्शन पिटिशन दाखल करून त्यांना निवडणुकीतून त्यांची निवडणूक रद्दबदल करावी असं होण्याची मला शक्यता वाटत नाही. अजून एक मुद्दा अनेक प्रेक्षकांच्या मनामध्ये आहे तो म्हणजे असा की 2 पेक्षा जास्त अपत्य असू नये अशा प्रकारचा संपूर्ण देश पातळीवरती असणारे अनेक कायदे आहेत, परंतु ते कायदे हे लोकल सेल्फ गव्हर्नमेंटच्या संदर्भातले आहेत. म्हणजे मग ग्रामपंचायतीमध्ये असेल, तुमच्या नगरपालिकेमध्ये असेल, जिल्हा परिषदेमध्ये असेल, महानगरपालिकेत असेल, परंतु रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट नावाचा जो MP म्हणजे खासदार आणि आमदार यांच्या संदर्भातला जो कायदा आहे तिथं अशा प्रकारची तरतूद आता दिसत नाही. त्यामुळे त्याचा परिणाम असा होतो की 2 पेक्षा जास्त अपत्य असल्यामुळं कदाचित इथून पुढच्या कालावधीमध्ये हे जे संशयित व्यक्ती आहेत त्यांना कुठल्याही अशा निवडणुकीला उभं राहणं की ज्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये अशा प्रकारची तरतूद आहे त्या ठिकाणी त्यांना उभं राहता येणार नाही. पण जोपर्यंत रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट मध्ये काही बदल होत नाही तोपर्यंत त्यांना आमदार किंवा खासदारकीची निवडणूक लढवायला अडचण येऊ शकणार नाही असंही मला आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सांगावंसं वाटतं. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. ॲडव्होकेट उदय वारुंजीकर यांनी आपलं मत म्हणजे कायदेशीर बाजूने
सगळ्या गोष्टी त्यांच्या वतीने त्यांनी स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अधिक आपल्याला चर्चा करायची, जसं मी म्हणलो होतो या सेगमेंटपूर्वी की मला विश्वास पाठक यांच्याकडे जायचं आहे. मी आता ब्रेकनंतर त्यांच्याकडेच जाणार आहे. बघूयात ते काय म्हणतात आत्तापर्यंतच्या एकूण चर्चेवरती, आणि माझा एक प्रश्न देखील त्यांना असणार आहे. घेऊयात एक ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत. अतिशय नाजूक आणि संवेदनशील असा विषय आहे धनंजय मुंडेंवरती झालेले आरोप आणि त्यानंतर होणाऱ्या सगळ्या घडामोडी. या विषयाला घेऊन आपण चर्चा करतोय. विश्वास पाठक यांच्याकडे मी जातो. विश्वास पाठक, ब्रेकपूर्वीपर्यंतची एकूण चर्चा म्हणजे हा विषय आपण कसा लक्षात घ्यायला हवा, कशा पद्धतीने याच्यात खरं तर रिॲक्ट व्हायला हवं आणि कायदेशीर बाजू काय आहेत हे सगळं आपण जाणून घेतलं. तरीही राजकीय मुद्दा बाजूला ठेवून पण एक दृष्टिकोन म्हणून की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्यांच्या औरंगाबादमधल्या पदाधिकाऱ्याला एक न्याय आणि धनंजय मुंडेंच्या बाबतीत एक न्याय असं काही त्यांच्याकडनं होताना तुम्हाला दिसतंय का? 100% होत आहे. म्हणजे यांच्या धनंजय मुंडेंच्या वक्तव्यामध्ये सगळं आलं की पक्षाने माझा राजीनामा मागितला नाही आणि राजीनामा देणार नाही. म्हणजे नैतिक त्यांचा जो अध्यक्ष आहे त्याने धडधडीत बलात्कार केला. औरंगाबादची ते घटना आहे, पूर्ण आम्ही रान पेटवलेलं आहे. मात्र गृहमंत्री यांचेच आहेत, होम मिनिस्टर राष्ट्रवादीकडेच आहेत. त्यामुळे त्यांना त्याचं काही देणं घेणंच नाही असं वाटतंय. आता आपण परत धनंजय मुंडेंच्या विषयाकडे येऊ. आणि आपल्या रुपाली त्यांनी काही अनेक मुद्दे मांडले. मी सांगू इच्छितो की ही घटना आहे 2006ची. मान्य की कोर्टामध्ये या सगळ्या गोष्टी विचारल्या जातील की 2006 नंतर तुम्ही आत्ता का बोलता, तुमचं इंटेन्शन काय, या सगळ्या गोष्टी मानतील. मात्र कोर्ट धनंजय मुंडेंना हे देखील विचारेल की तुम्हाला ब्लॅकमेल केलं जात होतं, तुम्ही तर विरोधी पक्ष नेते होते, तुम्ही तर आमदार होते, तुम्ही तर आता मंत्री आहे, तुम्हाला कोण ब्लॅकमेल करताय आणि ते कशासाठी, आणि तुम्ही ब्लॅकमेल होता, हे सगळे प्रश्न कोर्टासमोर येतीलच. त्यामुळे मला असं वाटतं की हे महाविकास आघाडी सरकार जिकडे मुख्यमंत्री स्वतः खोटे बोलतात, आपल्या प्रॉपर्टीचे डिटेल्स देत नाही, वडेट्टीवारांचं पासपोर्ट जप्त होतं, नवाब मलिकांच्या जाव्याला अटक होते, हे अशा सगळ्या बॅकग्राऊंडचे एकत्रित आलेले सरकार आहे. त्यामुळे आम्ही तर एवढंच म्हणू की निष्पक्ष जर चौकशी व्हायची असेल तर एखाद्या रिटायर्ड जजकडनं चौकशी व्हावी आणि मंत्र्यांनी स्वतःला या पदापासून दूर करावं, त्यांनी राजीनामा द्यावा. आम्ही शुभेच्छा देतो त्यांना की ते कुठेही अडकलेले नाही आहेत. मात्र ही चौकशी होणं आवश्यक आहे, कारण इतक्या कॉन्ट्रोवर्सी येतात आहे. पण हेमंत पाटील म्हणाले विश्वास पाठक की अजून त्यांच्यावरती आरोप सिद्ध झालेले नाहीत, मग राजीनामा का? नाही, राजीनामा एवढ्याचसाठी की मुळामध्ये आता मी यांची पूर्ण लिस्ट वाचली की एकंदरीत कशा प्रकारचे लोक इथे एकत्र आलेले आहेत, पहिली गोष्ट. दुसरं, तुम्ही मंत्री आहोत, हा विषय इतका सेन्सिटिव्ह आहे, एखाद्या महिलेने केलेल्या अत्याचाराचा विषय आहे, आणि इतक्या सेन्सिटिव्ह विषय असताना एखाद्या मंत्र्याविरुद्ध पोलीस कसं काय इन्व्हेस्टिगेशन करू शकेल? होम मिनिस्ट्री यांच्याचकडे, राष्ट्रवादीकडे, हे कसे काय न्याय देऊ शकतील? मूळ मुद्दा हा आहे. त्यामुळे यांनी त्या पदावरनं बाजूला हटणं आणि इन्व्हेस्टिगेशन व्हावं. होऊ शकते ते इनोसंट असतील, मात्र त्यांनी चौकशीला समोर जावं, चौकशीच्या माध्यमातून जे येईल त्यांनी पुढे करावं. आणि मी हेच सांगतो की आपल्या आत्ता जे वकील मित्र आहे आमचे वारुंजकर, त्यांनी अतिशय चांगलं व्यवस्थित त्याचं विवरण केलेलं आहे. आणि त्याचीच पुष्टी जे या सर्वांचे दैवत आहे शरदराव पवारांनी हेच म्हटलं की प्रश्न गंभीर आहे. प्रकरण गंभीर आहे म्हणजे प्रायमापसी देर इज अ केस अगेन्स्ट मिस्टर मुंडे. त्यामुळे मुंडे साहेबांनी स्वतःहून बाजूला हटावं, त्यांनी चौकशीच्या समोर जावं, चौकशीतनं जे काही निष्पन्न मिळेल त्याप्रमाणे आपण ऍक्शन घ्यावी. हेमलता पाटील, नाही विशाल, आता मला विश्वास पाठक जे काही बोलतात त्याच्यावरती काही प्रतिप्रश्न विचारण्याची बिलकुल इच्छा नाहीये, कारण ते राजकीय अपरिहार्यतेमधून बोलतात हे स्पष्ट होतंय. परंतु वारुंजीकरांनी मगाशी जे सांगितलं त्यांना मला फक्त एकच या ठिकाणी असा प्रश्न विचारायचा आहे की मला सुद्धा असं वाटतं की मी काही कायद्याची तज्ज्ञ नाहीये, पण मला असं वाटतं की त्यांनी प्रतिज्ञापत्रामध्ये आपल्या मुलांचा उल्लेख केलेला नाहीये या 2019 मध्ये, आणि तो उल्लेख नाही केलेला कदाचित मुंडेंच्या विरोधात जाऊ शकतं. तर हाच धागा पकडून मला असे विचारायचे की मग आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी सुद्धा आपल्या पत्नीचा उल्लेख ह्या प्रतिज्ञापत्रकामध्ये केला नव्हता, तर या सगळ्या म्हणजे ही सुद्धा गोष्ट कायद्याच्या विरोधात आहे का? आणि त्याच्यावरती मग एक पंतप्रधान जर अशा पद्धतीचा प्रतिज्ञापत्र देऊ शकतात तर ह्याला हे कितपत सिरियसली घेऊ, म्हणजे मी एक उत्सुकतेपोटी विचारते, कारण हा प्रश्न मला खूप दिवसापासून पडतो. तर मग हे कितपत कायद्याच्या चौकटीमध्ये बसू शकतं, किंवा निवडणूक आयोगाची नक्की भूमिका आणि त्यांची भूमिका कितपत ही या सगळ्या घटनांकडे बघण्याची असते, हे मला फक्त त्यांना एका प्रश्नामध्ये विचारायचंय. विश्वास पाठक,
नाही, त्यांनी मला वाटतं वकिलांना विचारलं, पण हरकत नाही. मुळामध्ये काय, ताईंजवळ आता उत्तर नसल्यामुळे ते चर्चा भडकवतात आहे. मोदीजींनी जो विषय हा सुप्रीम कोर्टापर्यंत विषय गेलेला विषय संपलेला आहे. सांगते, तुम्ही हा विषय वेगळ्या आणि पद्धतीने नेऊ नका. बालविवाह हा मॅरिड मॅरेज पद्धतीने देऊ नका. तुम्ही आता म्हटले की विजय वडेट्टीवारांचं पासपोर्ट प्रकरण तुम्ही काढलं, परंतु तुमचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावरच्या केसेस निवडणुकीमध्ये लपवल्या होत्या. ती केस आता कोर्टामध्ये चालू आहे. त्यांनी स्वतःवरच्या ज्या केसेस आहेत त्या लपवलेल्या आहेत निवडणुकीच्या प्रतिज्ञा पत्रकामध्ये. त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टीवरती अशा पद्धतीने बोलू नका. वडेट्टीवारांच्या पासपोर्टचा जो विषय काढला त्या राजकीय केसेस होता आणि तुमच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा हेच केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही ह्या विषयावर अशा पद्धतीने बोलूच नका. विषय काय आहे, खुद्द मातोश्रीवर कसे व्यवहार चालू आहेत हे कारण हे सगळ्या गोष्टी बाहेर आल्या आहेत. तुम्ही डिफेक्ट करण्यासाठी गोष्टी करता. ज्या पद्धतीने राजकारण करताय हा सगळा ईडीचा विषय आहे आणि हे वेगळ्या पद्धतीचा विषय होईल. त्याच्यावर तुम्ही येऊच नका. विवाहबाह्य संबंध होते, माझ्या मुलं होते, मी त्यांना शाळेत नाव दिलेलं आहे, मी त्यांना घर बांधून दिलेलं आहे. हे निर्ढावलेपणा आहे की प्रामाणिकपणा आहे, आता लवकरच कळेल. सामाजिक जीवनामध्ये अशा गोष्टी मान्य नसतात. जनताच तुम्हाला धडा शिकवते. या गोष्टी जर त्यांनी जनतेपर्यंत आधी मांडल्या असतात तर कदाचित जनतेने त्यांना निवडून पण नसतं दिलं. त्यामुळे वकील साहेबांची मी एका गोष्टीमध्ये थोडासा डिफर होतो की आजही ही केस स्टँड होईल, कारण बातमी ही आता डिस्क्लोज झालेली आहे. न्यायाधीशाच्या भूमिकेमध्ये बसू नका. तुम्ही स्वतः न्यायाधीशाच्या भूमिकेमध्ये बसू नका आणि नैतिकतेच्या गोष्टी मी जसं सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही बोलू शकत नाही. आपल्या देशामध्ये लिव्हिंग रिलेशनशिप बद्दल कोणाचं ऑब्जेक्शन नाहीये, त्यांच्या पत्नीचं ऑब्जेक्शन नाहीये. त्यामुळे तुम्ही ह्या विषयामध्ये मध्ये ढवळाढवळ करू शकत नाही. या विषयामध्ये तुम्ही बोलू शकत नाही. धनंजय मुंडेचा जो विषय आहे त्यांनी स्वतः मान्य केलेला आहे. काय डिफेंड करू शकत नाही. तुम्ही नकली कारण देताय. पुत्र झाले तर ऍफिडेव्हिटमध्ये जी फॅक्ट आहे ते मांडणं अपेक्षित होतं. आता तुम्ही असं म्हणता, तेच मी त्यांना विचारलं. आता मी तोच प्रश्न विचारला. एक्झॅक्टली मी तो प्रश्न विचारला की देशाच्या पंतप्रधानांनी ऍफिडेव्हिट मध्ये आपल्या स्वतःच्या पत्नीच्या नावाचा उल्लेख केलेला नाही आणि हे देशाच्या पंतप्रधानांनी केलेलं आहे. त्याच्यावरती काय निवडणूक आयोग भूमिका घेतं हाच प्रश्न मी विचारलाय आणि त्याचंच उत्तर मला हवं आहे आता या ठिकाणी. आमच्या पक्षाची लाईन फार क्लिअर आहे. तुम्ही महिला आघाडी म्हणून तुम्ही तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या युथ प्रमुखाला काय त्याच्या विरुद्ध तुम्ही चिकार बोलले नाही. राम कदमांचं एखादं तुम्हाला वाक्य दिसतं आणि सोयीस्कर प्रमाणे तुम्ही मग चर्चा अशी व्हायला पाहिजे, तशी व्हायला पाहिजे, राजकारणाच्या पलीकडे जायला पाहिजे. जेव्हा तुमच्यावर या गोष्टी येतात तेव्हा राजकारणाच्या पलीकडे जायला पाहिजे. मला असं वाटतं की आपले जे वारुंजकर जे ऍडव्होकेट आहेत त्यांनी इतकं स्पष्ट सांगितलं आहे की त्याच्या माध्यमातून मला वाटतं या इन्व्हेस्टिगेशनमधून 4 गोष्टी बाहेर येतीलच. आणि तेही आम्ही काही म्हणू, पण शरद पवारांनी दिलं ना सर्टिफिकेट. विषय गंभीर आहे, प्रकरण गंभीर आहे. बरं, ठीक आहे. यातला कायदेशीर भाग जो आपण तो आणखीन समजून घेणार आहोत. मला रुपाली पाटील यांच्याकडे जायचंय, पण वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक नंतर मी थेट त्यांच्याकडे जाणार आहे, त्यांना वेळ देणार आहे. घेऊयात एक ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आता या विषयाला घेऊन माझी चर्चा जी आहे ब्रेकनंतर ती शेवटच्या टप्प्याकडे आलेली आहे. शेवटचे 5 मिनिटं माझ्याकडे. मी सगळ्यांना थोडा वेळ देतोय. मी जातोय रुपाली पाटील यांच्याकडे. रुपाली पाटील, आता थोडंसं कायदेशीर बाजूने आपण याचा विचार करूयात. काय म्हणजे आतापर्यंतच्या एकूण या चर्चेमध्ये मांडल्या गेलेल्या कायदेशीर बाबींनंतर पुढे आपला अंदाज काय सांगतोय? एक लक्षात घ्या की जी काही तक्रारी अर्ज पहिल्या पोलिसांना दिलेला आहे ती जरी गंभीर स्वरूपाचे त्यांनी आरोप केले असतील तरी पोलिसांच्या प्राथमिक तपासात ते सिद्ध व्हायला पाहिजे, तरच ती FIR दाखल होणार. नाहीतर कोणीही तक्रारी अर्ज पोलिसांना देऊ शकतं आणि तक्रारी अर्ज दाखल करू शकतात. आता समजा पोलिसांनी तो तक्रारी अर्ज दाखल नाही केला, महाविकास आघाडीचं सरकार आहे असं आपण समजू आणि त्याच्यामुळे आहे आणि ते नाही दाखल करते, तर त्या महिलेला कोर्टात जायला वाव आहे. ती 156(3) खाली एवढा जर तिच्यावर अत्याचार झाला तर ती गुन्हा नोंदवू शकते. हा सेकंड पार्ट झाला. परंतु तसं कोर्ट सुद्धा कुठला गुन्हा दाखल करताना ह्या सगळ्या गोष्टी बेसिकली बघितल्या जातात. आता जे ऍफिडेव्हिट धनंजय मुंडेंनी लपवले हे जे त्यांच्या बोलण्यातनं आलेले त्याच्यावर सुद्धा आपण गुन्हा दाखल करू शकतो. ती सुद्धा केस त्यांच्यावर होऊ शकते. परंतु ऍफिडेव्हिट मध्ये लपवलेलं आणि त्यांच्यावर हे गंभीर जे आरोप झालेत की बलात्काराचे, तर याचा राजकीय याच्याशी खूप संबंध निगडीत आहे. हे सगळं मला वाटतंय की कुठला नेता चांगला आणि कुठला नाही, कारण का जे पाटील आहेत त्यांच्या ह्याच्यातनं नेमकं आलं यांनी असं केलं त्यांनी तसं केलं. तर मला म्हणायचं की देशभरातले अनेक नेते आहेत की त्यांच्यावर बलात्काराचे आरोप झालेले, कोणी राजीनामे दिले,
कोणाकोणाचे गुन्हे सिद्ध झाले, कोणाकोण जेलमध्ये गेले, याचाही अभ्यास सर्वांनी करणं गरजेचं आहे. हेमलता पाटील. नाही, आता जसं हे सगळं प्रकरण पुढे आलेलं आहे त्याच्यावरती राष्ट्रवादीचे नेते आणि सर्व त्यांची मीटिंग होईल आणि ते सगळं मिळून निर्णय घेतील. दोन मला पर्याय दिसतात. एक तर ह्या संपूर्ण केसचा निकाल लागेपर्यंत पोलिसांना निष्पक्षपणे चौकशी करता यावी म्हणून कदाचित धनंजय मुंडे तोपर्यंत त्यांना शरद पवार साहेब राजीनामा द्यायला सांगतील आणि ती संपूर्ण प्रक्रिया पार पडल्यानंतर त्याचा निकाल जो येतो त्याच्यावरती पुढचं भवितव्य राहील. किंवा दुसरी गोष्ट म्हणजे कायदेशीर बाबी सगळ्या तपासून बघितल्या जातील. जसं रुपालीताई म्हटल्या की ह्या केसमध्ये कितपत तथ्य आहे आणि बलात्काराचा आरोप हा साबित होऊ शकतो का, ह्या सगळ्या विषयाचा सांगोपांग विचार करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा धनंजय मुंडेंच्या बाबतीत निर्णय घेईल आणि त्यानंतर त्या पद्धतीने मग त्याचा संपूर्ण त्यांची पुढची वाटचाल राहील असं मला वाटतंय. पण ह्या क्षणाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नक्की काय करेल किंवा धनंजय मुंडे नक्की काय करतील, राजीनामा देतील किंवा पदावर राहतील हे सांगणं मला अवघड वाटतं. परंतु ह्या दोन शक्यता आहे आणि याच्यामध्ये काय घडेल ते आपल्याला सांगता नाही येणार सध्या तरी. विश्वास पाठक. नाही, याच्यामधनं ज्या महिलेने आपल्या विरुद्ध अन्यायाचं तक्रार केलेली आहे त्यांना न्याय मिळण्यासाठी याची निष्पक्ष चौकशी व्हायला पाहिजे. आणि निष्पक्ष चौकशी जर व्हायची असेल आणि ती पोलिसांच्या माध्यमातून व्हायची असेल तर धनंजय मुंडेंनी पदावर राहणं बरोबर नाही. आणि ते तरी जर पदावर राहिले तर ही चौकशी एखाद्या दुसऱ्या एजन्सीच्या माध्यमातून व्हायला हवं. कारण मुळामध्ये दोन गोष्टी याच्यामध्ये, अशा महिलेवर जर पीडित महिला असेल तर तिला पूर्ण न्याय मिळायलाच पाहिजे. आणि दुसरं, राजकारणी कोणत्या पक्षाचे असो त्यांच्याकडनं जर काही चुका झालेल्या असतील तर त्यांना देखील जरब आणि धडा बसायलाच पाहिजे. अशा प्रकारची ऍक्शन व्हायला हवी. हो, पण हेमलताताईंनी या बाबतीत प्रश्न उपस्थित केला किंवा रुपालीताई पण म्हणाल्या की पुढे कारवाई कधीच कुठल्या बाबतीत होताना दिसत नाही. नाही, कारवाई तेच म्हणतो ना, कारवाई व्हायला पाहिजे. आणि म्हणून आम्हाला शासनकर्ता हीच आहे की गृहमंत्री राष्ट्रवादीचेच आहेत. त्यामुळे आणि ज्या प्रकारे त्या युवा नेत्यावर राष्ट्रवादीच्या कार्यवाही झाली होत नाहीये तसंच इथे व्हायची शक्यता आहे. म्हणून आम्ही असं म्हणतो की आधी यांनी पदावरनं बाजूला हटावं म्हणजे पोलीस बरोबर आपलं काम करतील. आणि आम्हाला अपेक्षा की याच्यातनं दूध का दूध पाणी का पाणी हे होईल. आणि हेमलताताईंचं मला हेच म्हणायचं की काँग्रेसची भूमिका ते मांडतच नाही की शरद पवार कदाचित असं करतील तसं करतील. अरे काँग्रेसला देखील काही भूमिका आहे की नाही. अशा प्रकारचे प्रकरण आल्यानंतर तुम्हाला भूमिका घेता आली पाहिजे. आपण एकदम तत्त्वज्ञान सांगता की पक्षाच्या वर जायला पाहिजे, राजकारणाच्या पलीकडे जायला पाहिजे. विश्वास पाठकजी, मी स्ट्रॉंगली तुम्हाला ऑब्जेक्ट करते की तुम्ही ज्या पद्धतीने प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण आणताय आणि ज्या पद्धतीने ही तुम्ही भाषा वापरताय त्यालाच माझा विरोध आहे. आजचा विषय हा असा नाही की काँग्रेसची भूमिका काय, राष्ट्रवादीची भूमिका. मी माझी भूमिका 45 मिनिटं मांडते ती तुम्हाला कळत नाही, हे तुमचं दुर्दैव आहे. हे तुमचं दुर्दैव आहे, हा तुमचा चष्मा आहे आणि प्रत्येक गोष्टी राजकीय चष्म्यातून तुम्ही बघता त्यामुळे तुम्हाला माझी भूमिका लक्षात येत नाही किंवा ती तुम्हाला लक्षात घ्यायची नाही. हे तुमचं दुर्दैव आहे. त्याबद्दल तुम्ही मला दोष देऊ नका. माझ्या पक्षाची भूमिका, माझी भूमिका, एक स्त्री म्हणून माझी भूमिका मी स्पष्टपणे मांडली आणि ती मला वाटतं की सगळ्या प्रेक्षकांच्या लक्षात आली असेल, पण ती तुमच्या लक्षात येणार नाही. हे तुमचं दुर्दैव आहे. एक महिला म्हणून मला तुमच्याकडे अपेक्षा आहे ताई. एक महिला म्हणून तुम्ही विशाल हा बोला ताई, वेळ संपला माझ्याकडे. विशाल, मी बोलू का एक सेकंद? माझा आवाज आला की नाही? विशाल, विश्वास पाठक जी म्हणतायत ते गेल्या 45 मिनिटापासून मी माझ्या पक्षाची, माझी एक स्त्री म्हणून भूमिका ही स्पष्ट शब्दात मांडली आणि मला असं वाटतंय की IBN लोकमतच्या सगळ्या चाहत्यांना ती भूमिका समजली असेल. आता एखाद्याने जर राजकीय फुटपट्टीतूनच एखादा व्यक्ती किंवा तो चष्माच त्यांचा आहे त्यामुळे ती भूमिका त्यांना समजणार नाही, ती भूमिका ते समजून घेऊ इच्छित नाही आणि प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करायचे भारतीय जनता पक्षाची अत्यंत घाणेरडी सवय आहे. त्यामुळे ते त्या भूमिकेवर ठाम राहतील. नाही, त्यांनी त्यांच्या दृष्टीने त्यांची भूमिका मांडली, तुम्ही तुमच्या दृष्टीने मांडलेली आहे. आणि रुपाली पाटील पक्षाची भूमिका ती मांडलीच नाही. ते अजून एवढा वेळ जर पक्षाची भूमिका मांडण्यासाठी घेतलं असतं बरं झालं असतं. नाही, पण महिला म्हणून त्यांनी मांडली भूमिका, त्यांचे मुद्दे मांडलेले आहेत. विश्वास पाठकजी, अधिक आपण बोललो असतो पण वेळ माझ्याकडे संपलेला आहे. खरं तर मी प्रश्न देखील या विषयाला घेऊन आज मुद्दामच कमी विचारले कारण मला जास्तीत जास्त आपल्या सगळ्या वक्त्यांना बोलतं करायचं होतं. आपल्या सगळ्यांचे धन्यवाद की आपण आपले मुद्दे या ठिकाणी प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न केला. थोडक्यात काय तर विषय हा संवेदनशील नाजूक आहे. दोन्ही बाजू या ठिकाणी समजून घेऊन आता पुढे नेमकं काय घडेल हे बघायला हवं. पण एवढं तर निश्चित आहे की सार्वजनिक जीवनात वावरत असताना खरं तर प्रत्येक व्यक्तीला संयम
त्याचबरोबर आपला भोवताल, आपलं भौतिक या बाबतीत बऱ्याच गोष्टी जपणं फार आवश्यक असतं. पण आता तर तो जर विषय चर्चेत आलेला आहे तर त्यावरनं राजकारण होता कामा नये आणि शिवाय उगाच त्याचं भांडवल देखील नको. एवढंच खरं तर या सगळ्या विषयाला घेऊन आपण बोलूयात. यानंतर इथेच थांबूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.